नमस्कार मंडळी, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, सोमवारी आहे ना नागपंचमी आहे आणि नागपंचमी विशेष रेसिपी त्याचा जो व्हिडिओ आहे तो रविवारी येणार आहे. सो नक्की चेक करा. बरं, आजचा जो व्हिडिओ आहे किंवा आजची जी रेसिपी आहे तर ती आहे ना नैवेद्यातल्या एका पदार्थाची आहे बरं का. येस, आपण करत आहोत आज मस्त अशी आहे ना चविष्ट अशी आणि पटकनी होणारी भजीची रेसिपी. घोसाळ्याच्या भजीसाठी आपण इकडे ना कवळे आणि ताजे घोसाळे घेतले. जाड अजिबात घ्यायचे नाहीत, नाहीतर काय होतं की ना त्याची भजी किंवा त्याची ना भजीची चव अजिबात नीट लागत नाही. आता आपण आहे ना दोन्ही साइड इकडचे ना काढून घेऊया. आता आपण आहे ना गोल काप केले नाहीत. गोल कापला आपण आहे ना असं असं म्हणजे चिरतो किंवा मग कट करतो. आपण काय केलंय, थोडंसं तिरकं केलेलं आहे आणि ओव्हल शेप म्हणजे अंडाकृती अशा शेप केलेला आहे. आपण अशा पद्धतीने आपण किंचित जाड आपण आहे ना असे काप करून घेऊयात. पातळ करायचे नाही, नाहीतर काय होतं ना की ज्या वेळेला आपण भजी तळतो ना त्यावेळेला ती शिजते आणि ना ती गोळा होते बऱ्याच वेळा. दोन्ही घोसाळीचे आपण काप करून घेतलेले. आता हे जे काप आहे ते असेच ठेवायचे, पाण्यात वगैरे अजिबात भिजवून ठेवायचे नाहीयेत. कारण सुरुवातीला आपण ज्या वेळेला घोसाळी घेतली होती ती स्वच्छ धुवून पुसून घेतली होती आणि तशी ही चिरून झाली ना ही काही काळी पडत नाही. आपण आता एका बाउलमध्ये काढून ठेवूयात. इथे आपण भजीचं पीठ भिजवणार आहे. तर बाउलमध्ये आपण काय केलंय, 2 वाट्या, आमटीची वाटी आहे तेवढे ना आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी आहे ना 2 चमचे आहे ना ज्वारीचं पीठ घेतलंय. हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे की आहे ना भजी आपली तेलकट होत नाहीत. बरोबर चिमूटभर आपण आहे ना इकडे खायचा सोडा घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ, 1.5 ते 2 चमचे धनेपूड. आता धनेपूड तयार नसेल ना, आता अख्खे धने चक्क आहे ना मिक्सरमध्ये वाटून घेतले तरी चालतात. ही जी धनेपूड आहे ना ती आपण आहे ना घरीच भाजून छानपैकी गार करून ठेवलेली आहे. आता आपण आहे ना इकडे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. थोडासा असा हातावर चुरून घेऊयात. भरपूर तीळ, पाव चमचा हिंग, 2 ते 2.5 चमचे लाल मिरची पावडर. थोडीशी झणझणीत झाली पाहिजे, कारण काय होतं घोसाळ्याला तशी आमची काही चव नसते, म्हणून करताना थोडीशी ही भजी ना झणझणीत करायची. आता पहिलं काय करायचं, हे जे सुकं जिन्नस आहे ना ते आपण सगळं मिक्स करूयात. आता थोडं थोडं पाणी घालून आपण काय करूयात, भजीचं नेहमीचं पीठ असतं ना आपण भिजवतो त्यापेक्षा किंचित घट्ट भिजवायचं. भजीचं पीठ आपण आहे ना भिजवून घेतलंय. आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, नेहमीच्या पिठापेक्षा किंचित घट्ट आहे. आता काय करायचंय, 15 ते 20 मिनिटं आहे ना आपण हे भजीचं पीठ झाकून बाजूला ठेवूयात, म्हणजे छान मुरतं ते. 15 मिनिटं आपण आहे ना छानपैकी आहे ना पीठ भिजवून घेतलं आणि पीठ भिजल्यामुळे थोडंसं घट्ट झालंय. सो अंदाजाने आपण अगदी थोडं 1 ते 2 चमचे थोडं थोडं करून पाणी घालणार आहे आणि परत छान फेटून घ्यायचं. बरं, आता पाणी घालताना ना अजिबात पातळ करायचं नाही, छान घट्ट ठेवायचं. म्हणजे काय होतं माहितीये का, की घोसाळ्याची भजी तळताना ते घोसाळ्याच्या प्रत्येक चकतीला आहे ना ते पीठ छानपैकी चिकटतं आणि ती भजी फुगते. आता तुम्हाला ना मी तुमच्या समोरच आहे ना घोसाळ्याच्या चकत्या घालून दाखवते आणि त्याला छानपैकी आहे ना पीठ छान कोट करून दाखवते. अशा पद्धतीने प्रत्येक चकती घालायची पिठामध्ये, छान कोट करून घ्यायचं आणि तेलामध्ये मस्त खमंग असं आहे ना तळून घ्यायचं. प्रत्येक भजी फुगलेली असते. इथे आपण आहे ना तेल ऑलरेडी तापवायला ठेवलं होतं, आपण जस्ट बघूयात. येस, मस्त तेल तापलेलं आहे. आता आपण ना भजी सोडवून घेऊयात. आता मीडियम टू लो गॅसवर आपण आहे ना तळून घ्यायच्या आहेत. जेवढ्या बसतील तेवढ्याच आपण घातलेल्या आहेत ह्याच्यात. सुरुवातीला 1 ते 2 मिनिटं अजिबात त्याला हलवायला जायचं नाही आणि तळायची किंवा गॅस ना हाय करायची अजिबात घाई करायची नाही, नाहीतर काय होतं बाहेरून करपट होतात आणि आतले जे घोसाळ्याचे जे तुकडे असतात ना ते कच्चे राहतात. 1-1.5 मिनिटं झालेला आहे. आता तळून त्या अशा छानपैकी फ्लोट होत आहेत, तरंगत आहेत. काय करायचं, आपण जस्ट आहे ना उलटून बघूयात. इतक्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत ना अशा छानपैकी. आता आपण सगळ्या भजी ज्या आहेत त्या उलटून घेतलेल्या आहेत. आता इकडे ना एक महत्वाची टिप आहे बरं का, की सारख्या ना आलटून पालटून किंवा उलट्या करायच्या नाहीत अजिबात. तेलकट तर होतातच आणि काय होतं नीट छानपैकी ना भाजल्या पण जात नाहीत, तळल्या जात नाहीत. आता खालून जे आहे ना ती परफेक्ट 100% तळून घेऊ आणि मगच उलटूयात. आता 1 मिनिटं झालेलं आहे, आपण जस्ट चेक करूयात. हे बघा इतके मस्त तळली गेलेली आहे. आता काय केलंय की आपण ना उलटून घेतली ना दुसऱ्या साईडनी, ऑलरेडी ती तळलेली आहे. फक्त ना एक 30-40 सेकंद फक्त तळून घेऊया आणि म्हणजे काळपट होणार नाही म्हणून. 30 सेकंद झालेली आहेत.
आणि आपली भजी मस्त इकडे तयार झालेली आहे. काय मंडळी, येत आहे का गरम गरम भजी खायला? त्याच पद्धतीने आपण ना पुढची भजी पण करून घेऊयात. फ्रेंड्स, श्रावण विशेष नैवेद्याच्या पानासाठी खास आपण कवळ्या कवळ्या घोसाळ्याची मस्त अशी टम्म फुगलेली कुरकुरीत भजी इथे तळून घेतलेली आहे आणि त्याच सोबत आपण मस्त हिरवीगार मिरची सुद्धा तळून सर्व केली आहे. फ्रेंड्स, भजी बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. आणि महत्वाचं म्हणजे ही जी घोसाळ्याची भजी जी आहे, तर ती ना काय होतं माहितीये का, की आता श्रावणात किंवा गणपतीत ना बऱ्याच घरांमध्ये केली जाते आणि पारंपरिक आहे बरं का. आता आमच्याकडे सुद्धा माहेरी आहे ना, हमखास नैवेद्याच्या पानात आहे ना मोस्टली ही भजी असायचीच असायची. सो नक्की ही घोसाळ्याची भजी करून बघा. ह्याच्या आधी सुद्धा आपण आहे ना कांदा लसूण विरहित आहे ना भजीच्या काही रेसिपीज केलेल्या आहेत. त्या नक्की मी शेअर करेन. त्याचे लिंक्स चेक करा तुम्ही केल्या नसतील तर. आणि नवीन व्ह्यूअर्स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक यू.